ज्यांचा देवावरचा भरोसा नाही, जे पापामध्ये, जे दुष्टाई करण्यामध्ये मशगूल आहेत, ते पावलं उचलणार नाही, पण देवाची स्तुती करणार आहे. देवाचे भक्तगण जे त्याला पसंत पडणाऱ्या गोष्टी करत आहे, ज्यांची पावलं पापाकडे धावत नाही, ज्यांची पावलं नीतीकडे धावतात. आणि बायबल सांगतं अशा लोकांची पावलं देव सांभाळतो. म्हणजे काय करतो? ते ठेचकाळण्यापासून त्यांना तो आणि बचाव करतो. ते ठेचकाळत नाहीत कुठं. नित्य प्रार्थना करणारे, नित्य विश्वास ठेवणारे, नित्य देवाच्या मंदिरात जाणारे लोक या जगामध्ये कधीच ठेचकाळणार नाही. त्यांनी कुठं पण पाऊल ठेवू द्या. यहोशूवाला तो म्हणतो, यहोशूवा, ज्या भूमीवर तू पाऊल ठेवलं, ज्या भूमीवर तू उभा आहे, ती भूमी मी तुला देऊन टाकलेली आहे. इतकी ताकद धार्मिकाच्या पावलामध्ये आहे. एवढंच नव्हे, धार्मिकाचं पाऊल जर एका ठिकाणामध्ये पडलं, शास्त्रात लिहिले, असं मी नाही सांगत, मंच शास्त्रात असं लिहून ठेवलं. जस यार्देनेमध्ये आम्ही पाहतो, आणि यार्देन त्यांच्या समोर असताना याजक लोक कराचा कोश घेऊन यार्देनेत त्यांनी पाऊल टाकल्याबरोबर यार्देन दुभांगली. का? कारण देवाच्या लोकांच्या पावलामध्ये ती ताकद आहे. हे बळ येतं तरी कुठून? हे सर्व समर्थ देव त्या पावलामध्ये बळ घालतो. प्रियानो, यार्देन दुभांगण्याची ताकद त्या पावलामध्ये. कोणाच्या पावलामध्ये ती ताकद आहे? जे धार्मिक आहेत, जे भक्त आहे देवाचे, देवावरती प्रेम करणारे लोक आहेत. पण दुर्जनांसंबंधानं, दुर्जन कोण आहे? ज्यांना देवाचं वचन ठाऊक नाही, पापाकडे धावणारी. आणि स्तोत्र 1:1 मध्ये काय सांगितलं पा? दुर्जना संबंधानं आणि धार्मिका संबंधानं. स्तोत्र पहिल्या स्तोत्रामध्ये देवानं आणि त्या ठिकाणात सांगितलं कोण तो आणि धार्मिक व्यक्ती पाऊल ठेवत नाही. ज्या दिवशी तुम्ही पापी लोकांच्या मार्गामध्ये पाऊल टाकता, तुमच्या पावलाची ताकद निघून जाते. पण धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही.